शोधू मॅडम. शोध म्हणजे तुला सापडेल तुझ्या कामाचं क्षेत्र. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून मुलुंड शिक्षण प्रसारक मंडळ सादर करीत आहे स्वप्न राधेचं. लेखक श्री मनोज आचार्य, दिग्दर्शक प्रशांत मोहन गुरव, सहदिग्दर्शक रिया सामलेटी, प्रकाश योजना अमोघ पेंडसे, नेपथ्य सचिन गोताड, संगीत स्वराज अरीन. विशेष आभार श्री राजेश दोडे, श्रीमती श्वेता दोडे, डॉक्टर पीयूष धारा सरन, श्रीमती माधवी मोमाया, श्रीमती माधवी अंबुलगेकर आणि इंटरॅक्ट क्लब. मुलुंड शिक्षण प्रसारक मंडळ सादर करीत आहे स्वप्न राधेचं. शाळा आहे आता पावणे मिळवायचे आलेत. आमची गँग कुठे राहिली? ए देशू, ए अथर्व, शी ऊ म्हणजे अजून टॉयलेट मध्येच आहे. ए तुला कसं माहित मी टॉयलेटला गेलेलो? अहो काका ती बादली, काका एवढी मोठी बादली, अहो पाणी वाचवा. ए तुला शाळेला नाही जायचंय? हो जायचंय ना. मग कधी जाणार? अहो काका सगळ्यांना येऊ द्या मग आम्ही जाऊ. अरे मग जेव्हा बाबा गेले होते तेव्हा त्यांच्या सोबतच जायचं होतं ना, बाईकने. हो काका, काका बघा गेट वर, काका काका गेट वर काय झालं? काका काका बघा, काका गेट वर बघा, काका गेट वर, काका गेट वर कावळा होता बाईकने. पण बाबा म्हणाले रे मी तुला शाळेत सोडून पुढे जातो, पण मीच नाही म्हटलं कारण ना मला सखीताईला काहीतरी सांगायचं आहे. पण मग बाबा माझ्यावर रागवले असतील का? आज ना बाबांचा इंटरव्ह्यू आहे, त्यांना नोकरी लागली पाहिजे. हा मला आयुष्यात खूप काहीतरी करून दाखवायचंय. शी ही बाबांची कंपनी पण ना अचानक बंद पडली. हा पण सखीताई सांगते ना ते खरं आहे. ए लढणे का डरणे का नाही. देवा श्री गणेश, 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 देवा श्री गणेश. अरे वा, आज मिसेस शर्मा आमच्या आधीच होते यार. ए शेंडी, मी नेहमी वेळेत असते. हा आणि हो माझं नाव मिसेस शर्मा नाही, राधा रत्न पारखी आहे. कळलं? रत्न पारखी? सांग बघूया ती खरी आहे की खोटी आहे? थांब ना, मी तुझं नाव आईलाच सांगते. ए आई, हा तर बघ ना. ए बावट, काकूला कशाला सांगतेस का? आणि हो मी शेंडी नाही, अथर्व कांगणे कांगणे. ए सखी ते प्लीज राधाला सांग माझं नाव नीट केला. शी उगाच त्या 6वीच्या गॅदरिंगच्या प्रोग्राम मध्ये शेंडीवाल्या भूताचं काम केलं. आता अख्खी शाळा मला शेंडी शेंडी हाक मारते. सो ट्रॅजिक. और वो भी इसमें शर्मा की वजह से. ए कोणी म्हणत नाही हा, तुझे ते 2-4 मित्रच म्हणत असतील. तुम्ही गप्प राहा दिशा व्यवहारी काकू. ए अथर्व मारी ना, काकू म्हणाल म्हणतोस रे. ए सखीताई बघ ना. अगं सखीताई बघ ना. अरे बघा ना मी. सखीताई. ए अथर्व वेडा आहेस का रे तू? हो वेडाच आहे ना मी. हाँ मैं पागल हूँ. ओ मावशी हो काका मैं पागल हूँ. अब सुना मेरी कहाणी. आधी फक्त मला शाळेत शेंडी शेंडी म्हणून हाक मारायचे, पण गेल्या आठवड्यात मी कॉलेज क्रिकेट खेळत असताना या रात्रीने मला बाहेरून ए शेंडी म्हणून हाक मारली. आता अख्खी कॉलेज मला शेंडी शेंडी म्हणून हाक मारते. फक्त या मिसेस शर्मा मुळे. ए ताई, हा बघ ना मला मिसेस शर्मा म्हणून
बोलली की माझ्या सपनात रोहित शर्मा आला म्हणून. अगं वेडे, दुसऱ्या दिवशी भारत पाकिस्तानची मॅच होती आणि आपण आधीच संध्याकाळी मॅच कशी होईल? रोहित विराट खेळले पाहिजे ना. या गप्पा मारत मारत आपण घरी गेलो. झोपेमध्ये पण तुझ्या डोक्यात तेच राहिलं. मनी असे ते स्वप्नी दिसे. अगं पण ताई आता तो वर्ग मला चिडवतो ना, ते पण फक्त ह्याच्यामुळे. ए भाईलो, ते जाऊ दे आता, शाळेला उशीर होतोय. अथर्व, तू राधाला शेंडी म्हणायचं नाही आणि राधा तू अथर्वला मिस्टर शर्मा म्हणायचं नाही, कळलं ना? काही चुकलं का माझं? हो. ते मरू दे, चला आता. एक मिनिट. ए अथर्व, तुम्हाला ते 7वीचा वर्ग ना, त्या परमानंद पवार सरांचं लेक्चर कधी आहे रे? तुम्ही कोणी चुकू नका हा. प्लास्टिकचा भस्मासूर आणि योग्य वापर, त्या विषयावर ते सॉलिड बोलतात. गेल्या आठवड्यात आम्हाला 9वीच्या वर्गांसाठी त्यांचा लेक्चर होता. सॉलिड रे. अगं ते आजच आहे. शेवटच्या 2 लेक्चर्स राह आणि त्यासाठी मी 2 चटपटीत गोळ्या पण आणल्यात. चला आता. ए गँग, मला ना 10-15 मिनिटं उशीर होणार, पण माझी वाट बघा हा. माझी ना स्काउटची परेड प्रॅक्टिस आहे. ओके. 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 कलाकार राधा रत्न पारखी, सिद्धी शेट्ये, सखीशा, अर्लीन मंगानी, दिशा व्यवहारे, गार्गी गोखले, अथर्व कांगणे, अर्चित काकिरडे, बोयान स्लाट, अभिराज मुजुमदार, वॉचमॅन काका, सिद्धार्थ सातवेकर. चांगलंय. आज ना सरांनी काही होमवर्कच नाही दिला. बाय बाय राधा. ए बायके अथर्व, उद्या शाळेला सुट्टी आहे ना आणि मला तुला सगळ्यांशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. हो. जा भूक लागली का ते तोंड टाकून येतो. अरे ए गेला. माझा बेटीचा क्लास आहे. दिशू, पेटीच्या क्लासला दांडी मार ना ग. अगं नाही ग, मग सर रागवतात, म्हणतात तुम्हाला ना काही संगीताची किंमतच नाहीये, उठ सूट मारा गाण्या. ठीक आहे, घेते मी क्लासला सुट्टी. पाणी. अथर्व थांब, बघतेस तुला सोडला नाही मी. ताई तू तरी थांबतेस ना ग जरा. अगं मी आहे ते, बोल ना काय बोलायचंय. ताई काल ना मला एक सॉलिड शब्द पडलं ग. स्वप्न, तुला मानलं ग राधा, मला ना फार स्वप्न वगैरे पडतच नाही. आणि पडलं ना तर सकाळी जेमतेम 10-15 मिनिटं आठवली तर आठवली, नंतर इल्ले पोळ. तुझा लक्षात कसं राहतं ग? अगं ताई तू किती गोड मराठी बोलतेस ग. अगं मराठी गोळच असते. ताई पण तुला पण हे स्वप्न पडलास ना तर तू सुद्धा हडबडून गेली असती. रिअली? तर काय, माझ्या स्वप्नात इतिहासाच्या खांजोड मॅडम आलेल्या. म्हणाल्या, हे बघ राधा, तुला खूप मोठं व्हायचंय, पण प्रयत्न सोडू नकोस हा. पण मला काही कळत नाहीये, मी नेमकं काय करू मॅडम? शोध, म्हणजे तुला सापडेल तुझ्या कामाचं क्षेत्र. असं म्हणाल्या? ताई एकतर खांजोडे मॅडमच्या नजरेला नजर देण्याची हिंमत माझ्यात काय तर अख्ख्या वर्गात कोणात नाहीये. वरत्या माझ्या स्वप्नात आणि मला सांगतात शोध, म्हणजे तुला सापडेल तुझं कामाचं क्षेत्र. अगं जाम घाबरले ना मी. बाप रे, खांजोळे मॅडम म्हणजे एकदम स्ट्रिक्ट. पण ते जाऊ दे, आधी मला ते सांग, त्या पवार सरांचा प्लास्टिकवरचा लेक्चर कसा गेला ग? अगं ताई सॉलिडच ग. काय बोलतात ग ते? पर्यावरणावर किती अभ्यास आहे ग त्यांचा. सतत सांगते मुलांनो आता जागे व्हा, म्हणता म्हणता तुम्ही मोठे व्हाल. मोठे झाल्यावर प्लास्टिकचा भस्मासूर तुम्हालाच भारी पडणार आहे. अशी काय बघतेस? काय नाही, तू जे म्हणते ते खरंय.
पण कोणी करायचं आणि कसं करायचं ते प्रश्न आहे हा. ताई आपण मिळून काहीतरी करूया ना ग. अगं मला पण ते वाटतं, पण आता ना माझी 9वी आहे आणि आई तर आतापासूनच 10वीचा अभ्यासासाठी बडबड करायला लागली आहे. ताई तू आधी इथे बस तू पहिले. ताई तू बस. ताई तू मला वेळ देऊ नकोस. फक्त शाळेत येताना आणि जाताना गाईड कर. मी ना आज पवार सरांचा लेक्चर ऐकून ठरवलंय, मी प्लास्टिक विषयी जनजागृतीसाठी काम करणार. हे घे प्लास्टिक. अगं तुझ्या आईनं तुम्हाला दोघींसाठी लिंबू सरबत पाठवलंय. काकूंना बरोबर माहित असतं की आम्ही दोघी 10-15 मिनिटं बोलण्याशिवाय घरी जाणारच नाही. ते मला पण ते माझ्यासाठी पण आलंय ते. घे घे. बोला राधा मॅडम, काय बोलायचं ते. विष्णू, अथर्व, आपण ते पवार सर जसं म्हणाले तसं प्लास्टिक विषयी काहीतरी काम करूया ना. झालं. ही राधा पण ना अशीच आहे. काही नवीन ऐकलं की तिला ते करावं असं वाटतं. अगं ताई, मागच्याच पाण्याच्या टंचाईसाठी काम करायचं होतं. एक आहे रे ते स्लोगन, पाणी अडवा आणि पाण्याची जिरवा. अरे येड्या, ते होतं पाणी अडवा आणि पाणी जिरवा. हा तेच ते. आणि आता प्लास्टिक. विशू, तू पवार सरांचे लेक्चर ऐकून शांत कशी पडू शकतेस? अरे या प्लास्टिकच्या भस्मासुराचा आपल्यालाच त्रास होणार आहे आणि त्याचा आपण विचार सुद्धा नाही करायचा. काय रे? हो 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 हो. काय रे? त्याचा आपण विचार सुद्धा नाही करायचा का? अगं आपण किती लहान आहोत, मोठी माणसं बघतील ना काय करायचं ते. माझ्या बाबा तर म्हणतील, मूर्खा, आधी अभ्यासाचं बघ मग जगाला सुधार. राधा, अथर्वचं म्हणते ते खरंय, पण गँग राधाला काय सांगायचंय ना ते आधी समजून घ्या. ताई, आज पवार सरांचं लेक्चर पर्यंत प्लास्टिक जेवढी चांगली वस्तू आहे तितकीच ती घातक आहे एवढंच माहिती होतं. पण पवार सरांनी त्यांच्या लेक्चरची सुरुवात अशी काय केली ना की मला काही सुचेच झालं ग. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का आपल्या चमच्यात रोज 1 पोट प्लास्टिक जातंय. अरे असं नाही म्हणाले ते. ते म्हणाले, अरे मुलांनो, आपल्या पोटात रोज एक प्लास्टिकचा चमचा. काय बोलले ते? अगं ते बोलले आपल्या पोटात रोज किमान 1 चमचा प्लास्टिक जातंय. हा, पण मग त्याचा विचार आपण आत्ता कशाला करायचा? आत्ता आपलं नीट चाललंय ना, उद्याचा उद्या बघू. उद्याच उद्या ना. ठीक आहे, उद्या बघू. ए दिशू, तुला मासे खायला आवडतात का? सॉलिड आवडतात. आपण जो प्लास्टिकचा कचरा निर्माण करतोय ना, तो कचरा गटार, नाले, खाडी, नद्या यांचाच जातोय. तिथून तो समुद्रात पोचतोय. तिथे त्याचे छोटे छोटे तुकडे होतात. मग ऊन, वारा, पाऊस आणि पाण्यातील प्रवाह आणि रसायन त्यामुळे त्याचे अजून बारीक बारीक कण होतात. हे सगळी ते तू काय सॉलिड पाठ करून आलास? खूप मस्त बोलतेस. अथर्व तू बस आहे. राधा, याला काय म्हणतात ग? याला कार्टून. अरे नाही, ते छोट्या छोट्या कणांना काय म्हणतात? मायक्रोप्लास्टिक. हे मायक्रोप्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण पाण्यात मिसळले जात आहेत आणि ते शेवटी जलचरांना आणि आपल्यालाच धोका पोहोचवत आहेत. हो, हे मायक्रोप्लास्टिकचे कण माशांच्या पोटात जाते. हे कण सतत माशांच्या पोटात गेले तर त्यांची संख्या कमी होते आणि त्याच्या संपूर्ण अन्नसाखळीवर त्याचा परिणाम होतोय. बाप रे, म्हणजे माझ्या पोटात दर 3 दिवसांनी प्लास्टिक जात आहे. तेव्हापासून मला माझ्या पोटात प्लास्टिकच दिसते. विशू, 3 दिवसाचं काय घेऊन बसलीस? पाण्याबरोबर प्लास्टिकचे किती अतिसूक्ष्म कण आपल्या पोटात जात आहेत ते सुद्धा रोज. ओ भाई साब, मी त्याचा विचारच नव्हता केला की. जेव्हा महत्वाचा तास असतो ना तेव्हा झोपा काढायचा आणि मग म्हणायचं, ओ भाई साब, मी त्याचा विचारच केला नव्हता. मध्ये मध्ये बडबड कर नुसता. ए ताई, पण आपल्याकडे वॉटर फिल्टर आहे ना? पवार सर हेच सांगत होते. अरे या प्लास्टिकच्या अतिसूक्ष्म कणांना आपला वॉटर फिल्टर सुद्धा रोखू नाही शकत. मी पण रोखू नाही शकत आहे. खरंच का? तुला जायचंय? नाही, अरे अभ्यास करा, अभ्यास. टाइमपास करू नका, नाही तर प्रॉब्लेम होईल. प्रॉब्लेम. काका तुम्ही आता इकडे टाइमपास नका करू, नाहीतर खरंच प्रॉब्लेम होईल. विशू, आता काय कळतंय का? आता मी काय बोलणार? आपण सगळ्यांनी काय करायचं ते बोला. अरे पण त्या नेदरलँडच्या बोयात स्लॅबला जमू शकतं तर आपल्याला का नाही?
पण त्याआधी से नो टू प्लास्टिक. आपण प्लास्टिकचा की नाही कमीत कमी वापर करायला शिकूया. ताई, ते 5 R काय असतात ग? रेड्यूस, रियूज, रिपेअर, रिसायकल आणि शेवटचं रिमेक. अगं दिशा, पवार सर म्हणाले तसं किमान आपल्या वह्या पुस्तकांची प्लास्टिकची कव्हर्स काढून टाकायची आणि कागदी घालायची आणि आपली प्लास्टिकची वॉटर बॉटल बदलून स्टीलची घ्यायची. अजून काय काय सहज बदलतासारखा आहे ग राधा? आपला कंपास बघ. हो. मी तर आत्ताच आईला सांगून टाकणार आहे की मला नवीन स्टीलचा कंपोस्ट बॉक्स हवा, नवीन स्टीलची वॉटर बॉटल आणि वह्या पुस्तकांना स्टीलची कव्हर्स. स्टीलची नाही, कागदी. हा तीच ती. मी पण माझ्या बाबा घरी आले ना की त्यांना लगेच सांग, ते काही नाही नाही म्हणणार. पण मला हे माझ्या आई बाबांना नाही सांगता येणार. आधीच बाबांची कंपनी बंद पडल्यामुळे बाबा फार चिंतेत असतात. मला प्लास्टिक विषयी जनजागृतीसाठी काम करायचंय. पण पवार सर जसं म्हणाले तरी साधे साधे उपाय सुद्धा मला करता येत नाहीये. हे घे तुझी स्टीलची वॉटर बॉटल. थँक्यू सखीताई. अगं तू तुझ्या बाबांना सांगू शकत नाही, पण मी तर माझे बाबांना सांगू शकते ना. बरं ठीक आहे, इथे हे बघा गॅन. उद्या सगळे आपण इथे जमूया आणि आधी आपल्या वह्या पुस्तकांची प्लास्टिकची कव्हर बदलूया. ठीक आहे? मी ठरवलंय, कोणी काहीही म्हणू, मी प्लास्टिक विषयी जनजागृतीसाठी काम करणार. फॉर दी नेचर या पवार सरांच्या संस्थेसाठी काम करणार. आणि हे काम मी माझ्या घरापासून आणि माझ्या कॉलनीपासून सुरू करणार. आता माझे आदर्श पवार सर, माझी सखीताई आणि पॅसिफिक महासागरातला प्लास्टिकचा कचरा साफ करून पॅसिफिक महासागर स्वच्छ करण्याची महत्वाकांक्षा असलेला बोयाज लाल. हे बघ राधा, तुला मोठं व्हायचंय. शोध शोध शोध. हे बघ राधा, प्रयत्न सोडू नकोस हा. शोध 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 म्हणजे तुला सापडेल तुझ्या कामाचं क्षेत्र. नमस्कार, मी बोयान्स लाड. मी नेदरलँडचा राहणारा. मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. मी माझ्या मम्मी आणि पप्पांसोबत ग्रीसला गेलो होतो, अगदी सहज फिरायला म्हणून. मला ना समुद्रात स्कुबा डायव्हिंग करायचं होतं आणि म्हणून मी पप्पांकडे हट्ट केला आणि पप्पा सुद्धा लगेच हो जाऊया की असं म्हणाले. गप्पा मारत मारत आम्ही समुद्र किनाऱ्यावर पोचलो आणि बघतो तर काय, समुद्राच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे तुकडे, पिशव्या आणि रॅपर्स तरंगत होते. तेव्हाच मी ठरवलं की पॅसिफिक महासागरातला हा प्लास्टिकचा कचरा काढून टाकायचा आणि महासागर स्वच्छ करायचा. मित्रांनो, जगात अनेक गोष्टी न ठरवता घडत असतात. हेच बघा, एक्सक्यूज मी, तू इथे एवढा काळोखात का बसलायस? काळो, हो बघ ना, समोर काहीच दिसत नाहीये. एक मिनिट. आता बघ. वा, किती सुंदर आणि स्वच्छ हा समुद्र. मी केलाय. अरे तू बोयान्स लाड. मी राधा, मी तुला आणि तुझ्या कामाला फॉलो करते. ग्रेट. पण राधा, नुसतं फॉलो करून काय होणार नाही. काही वेगळं काम करायचं असेल ना तर त्या कामाचा वेळ लागावा लागतो. अरे तुम्हाला खरंच फॉलो करतेस? हो, मी ऐकलंय की मुंबईच्या अफरोशा नावाच्या तरुणानं काही स्वयंसेवकांच्या मदतीनं कुठलासा बीच साफ केला म्हणे. हो, वर्सोवा बीच. कालच माझे मेंटर पवार सर मला सांगत होते. मी जाणार आहे तो बघायला. पण बोयान, तुला शाळेत असल्यापासून समुद्राचं वेड होतं का रे? नाही ग, शाळेत की नाही, मी सगळ्यात डेंजर मुलगा होतो बघ. एकदा तर मी घरीच एक प्रयोग केला. मला ना अमोनियम नायट्रेट मधनं बाष्प वेगळा करायचं होतं. मग घरात कसला स्फोट झाला सांगू. घरातले जाम घाबरलेले आणि जाम भडकले सुद्धा. पण हे खरं सांगू राधा, फॉलो करतेस ना? अरे हो हो.
मला ना काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं ग, काही जगा वेगळं. बोयान मला पण काहीतरी करून दाखवायचंय. पण सखीताई सोडून सगळी माझी टिंगल करतात रे. करू दे की टिंगल. हा? एक मिनिट, आपण या दिव्याखाली उभे आहोत, त्या दिव्याचा शोध कोणी लावला ग? कुठला दिवा? हा, अरे हा, थॉमस एल्वा एडिसन. करेक्ट. त्याची पण शाळेत मुलं अशीच टिंगल उडवायची. थँक्यू बोयान, माझ्या सखीताईनंतर तू मला धीर देतोस. पण बोयान, तुला समुद्रात मोठी मोठी तलावे उभी करण्याची कल्पना काही सुचली? मुळात ना इच्छा पाहिजे बघ. जेव्हा मी पॅसिफिक महासागरातला प्लास्टिकचा कचरा साफ करायचं ठरवलं ना, तेव्हा सगळ्यांनी मला वेडात काढलं. बापरे, म्हणजे तुला पण त्रास झाला तर? मला वाटत होतं की त्रास सहन करणारी मीच एकटी आहे. मी तुला आता काय म्हटलं दादा, आपल्याला आपल्या कामाचा वेळ लागला पाहिजे. मग कोण काय म्हणतंय ह्याचा अजिबात त्रास होत नाही. अगं या कामासाठी मी माझ्या एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या कॉलेजला सुद्धा रामराम टोकला. बापरे, मग पुढे काय झालं? मग ना मी तासन तास समुद्र किनाऱ्यावर जाऊन समुद्राचं ऑब्झर्वेशन करायला लागलो. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की समुद्र त्याला नको असलेली गोष्ट किनाऱ्यावर फेकून देतो. मग मी विचार केला, जर आपण या समुद्रात 2 किलोमीटर मोठे तराफे उभे केले आणि त्या तराफ्यांना आर्टिफिशियल किनाऱ्यांचं स्वरूप देऊ शकलो, तर समुद्रातला हा प्लॅस्टिकचा कचरा आपोआप त्या तराफ्यांच्या भोवती येऊन जमा होईल आणि मग बोटींच्या माध्यमातून तो बाहेर काढता येईल. सिंपल. अरे वा, मानलं रे तुला. अगर आता मी मानलं तुला, कारण तू तुझा आता पहिला पाऊल उचललायस आणि तुला तुझं पहिलं फेलियर सुद्धा येणार आहे. फेलियर? राधा, मला तर वाटतं की साध्या सोप्या कल्पना नुसतं लहान मुलांना आणि तरुणांना सुचतात. 2 वर्ष जोरात अभ्यास करून मी माझी ओशन क्लिअर नावाची कंपनी काढली. अरे वा, ग्रेट. पण तू त्यासाठी एवढे पैसे कसे जमा केलेस? एक सांगू, काम उत्तम असलं पाहिजे. मग त्यासाठी योग्य लोक पण आपल्या पाठीशी उभी राहतात आणि मग पैसे सुद्धा उभे राहतात. हो, बरोबर आहे. हे सगळं किती अमेझिंग आहे. वाव, ग्रेट. पण बोयान, बोयान, कुठे गेलास? बोयान, 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 कुठे गेलास बोयान? बोयान, कुठे गेलास? बोयान, बोयान. ही राधा कुठे राहिली रे? अगं ती प्लॅस्टिकच्या जनजागृतीमध्ये रमली आता. राधा रोज संध्याकाळी शाळेतून येताना फॉर दी नेचर म्हणजेच पवार सरांच्या ऑफिसमध्ये 10 ते 15 मिनिटे जाते. आज पुन्हा शनिवार आला. या 8 दिवसात राधा पूर्णपणे बदलली. गेल्या शनिवारी इथेच तिने प्लास्टिकसाठी काम करायचं ठरवलं. राधाने हट्ट केले आणि बदलाची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच केली. दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या वह्या पुस्तकांची प्लास्टिकची कव्हर बदलली. कंपास पेट्या बदलल्या. वॉटर बॅग सुद्धा बदलली. गेल्या रविवारी संध्याकाळी राधा आमच्या कॉलनीतल्या प्रत्येक घरात गेली आणि ओम भवती भिक्षाम देई म्हणत प्लास्टिकचा कचरा कृपया कचऱ्याच्या डब्यात टाकू नका, तो गोळा करून ठेवा असं सांगून आली. राधा खरंच पूर्णपणे बदलली. सगळ्यांच्या चेष्टेचा विषय ठरलेली राधा आता आश्चर्याचा भाग बनली होती. हे सगळीचे तुला सॉलिड बोलतेस यार, खूप मस्त बोलतेस. मला पण शिकव ना प्लीज. आता तू तर गेला तर थांब. गँग गँग गँग. सखीताई, थँक्यू माझ्यासाठी थांबल्याबद्दल. थँक्यू काय? बोल ना, काय बोलायचंय. हे गँग ऐका, दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी संध्याकाळी 6 वाजता आपल्या संस्था टेम्पो आपल्या कॉलनीत येईल आणि तिथे आपण आपल्याकडचा प्लास्टिकचा कचरा गोळा करायचा. ए राधा, रागवू नकोस हा. पण अगं हे सगळं करून कितीचा उपयोग होणार आहे? दिशू, समजून घे, वर्षाला 300 दशलक्ष टन प्लास्टिकचा कचरा तयार होतोय आणि मग तो शेवटी समुद्रात फेकला जातोय. 300 दशलक्ष टन म्हणजे किती का शकत आहे? हे बघ, 300 म्हणजे 3वर 2 शून्य.
दश म्हणजे 6 शून्य आणि टन म्हणजे अजून 3 शून्य. 3वर 2 अधिक 6, 8 अधिक 3, 3वर 11 शून्य इतके किलो. 11 शून्य म्हणजे पण शून्यच रंगत आहे. अथर्व, म्हणजे 30,000 कोटी किलो प्लास्टिकचा कचरा दर वर्षाला तयार होतोय. आणि मोठ्यापणी ना आपल्याला हा कचरा खूप म्हणजे खूप त्रास देणार आहे. अरे बाबांनो, त्या जपानच्या शास्त्रज्ञांना ते मायक्रोप्लास्टिक हा ढगामध्ये आढळून आलंय. म्हणजे आता प्लास्टिकचा पाऊस पडणार आहे. हो, पण प्लास्टिकच्या छत्री कशा वापरायच्या? अरे बेस्ट, या प्लास्टिकवर बंदीच घालायला हवी. दिशू असं नाही करू शकत ग. त्याला अनेक कारण आहेत. त्यात प्लास्टिकची उपयुक्तता हे एक कारण आहे. पण पवार सर चांगलंच सांगतात, आपण प्लास्टिकचा कमीत कमी वापर केला ना तर उत्पादन सुद्धा कमी होईल. पण त्याआधी प्लास्टिकला नाही म्हणणाऱ्या किंवा कमीत कमी वापरणाऱ्या माणसांची एक मोठी साखळी तयार व्हायला हवी. किमान आपण भाजी किंवा इतर सामान आणताना जी पातळ प्लास्टिकची पिशवी मिळते ना, त्याला नाही म्हणायला शिकलं पाहिजे. ए, मला एक आयडिया आहे. काय? आपण खायचीच नाही. काय? भाजी. काही कापडी पिशव्या बेस्ट उपाय आहे. आणि समजा असा प्लास्टिकचा कचरा आपल्या घरी आला तर तो कशात जमा करायचा सांगू? कशात? थांबा, मी तुम्हाला एक गंमत दाखवते. हे मला माहिती आहे. मातीत खड्डा करून त्यात टाकायचं ना. अगं सखी, ते ती काय बॅगेत माती भरून आणणार आहे का? हो, बरोबर आहे. हे बघा, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये किंवा पिशव्यांमध्ये अगं दिशू, यात खूप कचरा राहतो. आपल्या ना कॉलनी 400 घर, म्हणजे दर महिन्याला 400 बाटल्यांमधून प्लास्टिकचा कचरा गोळा होईल आणि मग तो रिसायकलिंगसाठी पाठवला जाईल. अरे खूप मस्त आहे काम. काय मस्त आहे काम. अहो काका, काय झालं? अरे अभ्यास करा, अभ्यास. टाइमपास करू नका. तुम्हाला काय मोठं भंगारवालं बनायचंय का? अहो काका, तुम्ही आम्हाला सारखं सारखं ओढत जाऊ नका. आता मी तुमची कंप्लेंट सेक्रेटरी काकांना करेन. करा कंप्लेंट, करा कंप्लेंट. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे आई बाबा मला चांगल्या शाळेत टाकू शकले नाही. म्हणून मी हे आज असं काम करतोय, ही अशी नोकरी करतोय. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, अभ्यास करा, एक चांगली नोकरी करा, एक चांगला माणूस बना. पण जरी तुम्हाला नको असेल, जरी तुम्हाला वाईट वाटत असेल, तर मी नाही बोलणार. काका, सॉरी काका, मला कळलंय तुम्ही आम्हाला आमच्या भल्यासाठी सांगतात, आमच्या आईबाबांसारखं. आम्हाला माफ करा काका. आमच्या कॉलनीत महिन्याच्या शेवटच्या शनिवारी राधाच्या संस्थेचा टेम्पो आला. राधा या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होती आणि आम्ही सगळ्या सुद्धा. पण त्या दिवशी आमची डिंब प्रतिसाद मिळाला. आमच्या 400 घराच्या कॉलनीतून फक्त आमच्या बिल्डिंगमधल्या 20 जणांचा प्लास्टिकचा कचरा गोळा झाला. बाकी सगळे तर नुसते बघायला सुद्धा नाही आले. पण पवार सर खूप खुश झाले. ते म्हणाले, अरे मुलांनो, तुम्ही याची सुरुवात केलीत ना, हेच खूप मोठं काम आहे. अ जर्नी ऑफ 1000 किलोमीटर स्टार्ट्स फ्रॉम वन स्टेप. राधा त्या दिवशी थोडी गप्पच होती. आम्हाला वाटलं प्लास्टिकच्या जनजागृतीवरचा तिचा तो शेवटचा दिवस. अगं राधा, खूपच कमी कचरा आलं ग. राधा, बेटर लक नेक्स्ट टाइम. ताई, पवार सर सांगतात की हे काम कोणी करत नाहीये, म्हणून आपण करायचंय. काम करणं खूप सोपं आहे ग, पण ते आपणच कठीण करत चाललो. जर्नी ऑफ 1000 किलोमीटर स्टार्ट फ्रॉम वन स्टेप. कार्य कठीण है, इसीलिए करने लायक है गैंग. ताई, आता मी ठरवलंय, मी शाळेतल्या प्रत्येक मुलाला भेटणार आणि प्लास्टिक कलेक्शनचं काम सुरू करणार. अरे, या मोठ्या लोकांना आपल्या भविष्याबाबतीत काही पडलेलं नसेल, पण आता आपण लहान मुलांनीच काम करायचं. भेटू. येस. बालमित्रांनो, एखादं काम ठरवलं ना की नक्की जमतं. मी पवार सरांच्या गायडन्सने हे काम करते आहे. आज आमच्या बरोबर मुंबई ठाण्यातल्या 50च्या वर शाळा आहेत आणि 70,000च्या वर स्टुडंट्स आहेत.
अहो तर वर्ष होऊन गेलं. सखी ते 10वीला आणि आम्ही तिघे वरच्या वर्गात गेलो. अहो या वॉचमन काकाने तर मला विचारलं, काय रे पास कसं झालास? मी म्हणाला, अहो काका मी पण अथर्व कांगणे कांगणे. त्यांना मला एक चॉकलेट पण दिलं. चांगलेच बिचारे. हल्ली आमच्या कॉलेजमधून सुद्धा बऱ्यापैकी प्लास्टिकचा कचरा गोळायला लागलाय. आणि या राधाच्या सांगण्यावरून आमच्या शाळेतला प्रत्येक जण अगदी न चुकता घरातला प्लास्टिकचा कचरा एका प्लास्टिकच्या पिशवीत किंवा प्लास्टिकच्या बाटलीत भरून आणतो. अहो एकदा तर ना मी एका मुलीच्या टपलीतच मारली. सांगितलं, म्हणालो, काय रे 2 दिवस प्लास्टिकचा कचरा का नाही आणतेस? तो म्हणाला की माझ्या घरचा प्लास्टिकचा कचरा संपला. अजून तर टपलीत मारली. सांगितलं की शेजारी त्यांचा आणायचा. हो हो ठीक आहे. हो एकदा तर नाही आराधना आम्हा सगळ्यांना आमच्या विभागातल्या नगरसेवक काकांकडे घेऊन गेली आणि तिनं त्यांच्या समोर आमचा प्लास्टिक कलेक्शनचा विषय असा काही मस्त मांडला की त्या काकांनी आमच्या सकट 10 शाळांना प्लास्टिक कलेक्शनचे कंटेनर दिले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे राधामुळे आमच्या शाळेला या वर्षाचा स्टेट लेवलचा पर्यावरण पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. आणि राधा आमच्या शाळेची या वर्षाची बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर. ओरडतो कशाला रे? ए राधा, मला अजूनही कळलं नाही, हे जे पवार सरांनी बाटलीत सुरवंटासारखे किडे दिले ते नक्की कशासाठी आहेत ग? अगं हेच नाही तर अजून किमान 50 प्रकारची सुरवंट प्लास्टिक खाण्याचं काम करतात. आणि शास्त्रज्ञांना असं कळालंय की खाल्लेलं प्लास्टिक हे किडे चक्क पचवतात सुद्धा. म्हणजे शास्त्रज्ञ आता हे शोधतायत की प्लास्टिक पोटात गेल्यावर हे किडे त्यातून उपयुक्त घटक नेमकं मिळतात नाही कसं. हे खूप मस्त आहे. म्हणजे आपण घरात सुरवंट पाळले की आपण आपल्या घरातल्या प्लास्टिकची वाट लावू शकतो. वाट नाही, विल्हेवाट. हा ती पण लावू शकतो. अरे पण असं नाही करू शकत. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी 60 सुरवंट घेऊन हा प्रयोग केला. पण आठवडाभरात या खाल्लेल्या प्लास्टिकचा आकार फक्त एका काडीपेढी एवढाच होता. बाप रे, म्हणजे 300 दशलक्ष टन प्लास्टिक खायला किती काड्यापेट्या लागतील? काड्यापेट्या नाही, किडे. हा तेच ते. पण हे ना जरा न समजण्यासारखं वाटतंय बघा. पण दिशू निसर्गाने एक हिंट्री दिली आहे ना. भविष्यात जीवशास्त्राचे शास्त्रज्ञ यावर योग्य तो उपाय काढतीलच. ते तर ते करतीलच. पण शी हे किडे बघ ना कसे दिसतायत आणि कसे वळवळतायत ते. मी नाही यांना माझ्या घरी ठेवणार आहे. दिशू तू नेहमी नेगेटिव्ह विचार का करतेस ग? हे बघा, आपण हे जे किडे आहेत ना ते वॉचमन काकांच्या कॅबिनच्या वर ठेवून देऊया. बघूया तर काय होत आहे ते. ही राधा ना अगदी काल परवापर्यंत मुळमुळ रडणारी होती, पण आता किती स्ट्रॉंग झालीये. पूर्वी बाबांना नोकरी लागायला पाहिजे म्हणून देवाकडे सतत प्रार्थना करायची. पण प्लास्टिकचा जनजागृतीचा विषय सुरू केल्यानंतर तिने कधीही तिचा बाबांचा नोकरीचा विषय सुद्धा काढलाही नाही. आधी एखादं स्वप्न जरी पडलं ना तरी येऊन आम्हाला शेअर करायची आणि मग आम्ही तिथे त्यावरून कायम टेर खेचायचो. पण आता ही प्लास्टिक हा विषय सोडून काय बोलतच नाही. बोला राधा मॅडम. अगं मी राधा नाहीये, ती आहे. हो माहितीये मला. काही वेलकम. आम्ही तुझीच वाट बघतो. मला ना तुम्हाला तिघांना काहीतरी गुड न्यूज सांगायची आहे. काय लाडू आणलेस का? ए अथर्व, तुला खाण्याचं सोडून ना काही सुचतच नाही. काही समोसे आणलेस का? दिशू नाही ग. पवार सरांचा माझ्या बाबांना कॉल आलेला. म्हणाले, अरे वा, बोला ना पवार सर, काय गुड न्यूज आहे? अहो, राधा आमच्या संस्थेचं काम करायला लागल्यापासूनचे तिचे उपक्रम, तिच्या भाषणाचे व्हिडिओज आम्ही केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाला सातत्याने पाठवत होतो. तिचं काम बघून ते इतके भारावून गेले आहेत की त्यांच्या एका कार्यक्रमात काही केंद्रीय मंत्री, काही खासदार आणि विशेष म्हणजे राष्ट्रपती यांच्या समोर तिला विचार मांडण्याची संधी मिळते. अरे वा राधा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा. राधा, we are all proud of you. Yeah! देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा.
साहब कुमारी राधा रत्न पारखी को रंगमंच पर आमंत्रित करता हूं, जो मुंबई से हैं और पर्यावरण विषय में बड़ी लगन से कार्य कर रही हैं। राधा रत्न पारखी जी। सन्माननीय राष्ट्रपती महोदय आणि सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी मुंबईच्या वसंत विद्यालयाची स्टुडंट आहे आणि मी आता 8वीत शिकत आहे. मला खात्री आहे की मी यापुढे जे काही बोलणार आहे ते आपण नक्की समजून घ्या. आम्ही फॉर द नेचर या संस्थेतर्फे प्लास्टिकच्या जनजागृतीसाठी काम करतोय आणि आज आमच्या बरोबर 100च्या वर शाळा आणि त्या शाळेतल्या 15,000च्या वर स्टुडंट्स आहेत. पण आम्हा स्टुडंट्सला काही पर्यायच नाहीये हो. गेल्या 60 वर्षांपासून आपण प्लास्टिकच्या फायद्याचाच विचार करत आलोय. प्लास्टिकच्या दुष्परिणामावर मात्र आपण फक्त आणि फक्त बोलतोय. रोज बोलता बोलता एक छोटा चमचा प्लास्टिक आपल्या पोटात जातंय आणि जपानच्या शास्त्रज्ञांना हे मायक्रोप्लास्टिक ढगामध्ये आढळून आलंय. म्हणजे आता पावसाच्या पाण्यातून प्लास्टिक येईल, उद्या शेती संपून जाईल. इतकंच नाही तर इटलीत रोमच्या एका हॉस्पिटलमध्ये नवीन जन्माला आलेल्या बाळाच्या पोटात मायक्रोप्लास्टिक मिळालंय. तरी आपण काहीच हालचाल करणार नाही का? बरं हो, हे मी नाही हा, जगातले मोठमोठाले शास्त्रज्ञ तुम्हाला ओढून सांगतायत, पण ते तुम्हा मोठ्यांना ऐकायचंच नाहीये. पण तुमचं न ऐकणं भविष्यात आम्हाला किती घातक ठरणार आहे आणि त्याचा विचार सुद्धा तुम्हाला करावाचं वाटत नाहीये ना. याचं खूप खूप वाईट वाटतंय. मान्यवरांनो, आम्ही सांगतोय म्हणून रागवू नका हा. आम्ही अजून खूप खूप लहान आहोत, पण अजून वेळ गेलेली नाहीये. आताच आपण योग्य ते धोरण ठरवलं ना तरच आणि तरच आमचा भविष्यकाळ चांगला असेल. अब्दुल कलाम सर काय म्हणतात, स्वप्न पाहिली तरच ती पूर्ण होतात. स्वप्नांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. म्हणून मी आता ठरवलंय, मी या प्लास्टिक खाणाऱ्या किड्यांमध्ये नेमके असे कोणते घटक असतात जे प्लास्टिकचा नायनाट करतात त्याचा शोध घेईन. तो दिवस लवकर उजाडणार आहे आणि आता माझ्या आयुष्यात फक्त एकच लक्ष असेल, ते म्हणजे संशोधन. जय भारत, जय हिंद, जय हिंद, जय भारत. A big round of applause, please. They deserve much more. A thought-provoking performance indeed.